भगवंताची भक्ती करण्यासाठी इथपर्यंत आलेत आणि आपणही आलोय. म्हणून म्हणते की चला कुठं मंदिराच्या दिशेने. नाहीतर काही म्हणतील ताई काम चालणारच आहे, उभं आयुष्य आहे आणि ते काम चालूच राहणार आहे. एवढे काम असतात, एवढे काम असतात. किती काम असतात माहितीये? देवपूजेलाही बसले ना तरी काम संपत नाही. दिवसातून कितीदा देवपूजा करता हो? भगवंताचं नामचिंतन भजन एक वेळ देवदूतांना वा वा दोनदा. छान. आणखी कोणी? 3 म्हणणार त्रिकाळ संध्या. बर जेवण किती वेळा? आता म्हणतात 3. 2 वेळा म्हणणार आहे. सकाळी पहिल्यांदा नाश्ता, 12 वाजता जेवण, पुन्हा संध्याकाळी. झालं ना मग 3 टाइम गेलंच ना आतमध्ये. अहो 3च म्हणून नाही, काही काही कंटिन्यू चालू असते. किती वाजता बाई आलं मनात लावला गॅस. आणि म्हणून म्हणेल भजन एकदा करतो, 2दा करतो आणि भोजन मात्र 3दा करतो. त्याच्यात आमच्याकडे नवीनच सिस्टीम आहे. भजनाला आले की पहिले म्हणतात, बाहेर गावावरून आले की पहिल्यांदा म्हणतात होऊ द्या. काय करते का तुमच्याकडे? चहा घेतात. चहा घेतला की मग पुन्हा भजन सुरू होते आणि भजन जसं झालं गवळणी सुरू होणार तर आधी आणि गावाला सगळा कार्यक्रम झाल्यावर जायचं म्हटलं की पुन्हा मधात. पण हा चहाच बंद करून हराळा बाबांनी सुरू केला आणि सगळ्यांना प्रेरणा दिली की तुम्हीही घ्या. मला सांगायचं तात्पर्य काय? चहा घ्या काय, हराळा घेताय नवे नवे येताना मात्र आल्याबरोबर पहिले, मधात पुन्हा आणि जातात नाही पुन्हा. आणि म्हणून म्हणेल आपण जेवण जसं शरीरासाठी 3दा करतो आणि भगवंताचं नामचिंतन 1दा करतो आणि ते 1दाही करताना किती अडचणी येतात बघा ना. आणि ते सुंदर असं वर्णनातून वर्णित करतात. 3 बार भोजन भजन 1 बार. 3 बार भोजन भजन 1 बार. उसमें भी आते हैं झंझट के हजार. उसमें भी आते हैं झंझट के हजार. 3 बार भोजन भजन 1 बार. 3 बार भोजन भजन 1 बार. उसमें भी आते हैं उसमें भी आते हैं
जते 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 रस्ते पे आ गया बुला उसमें भी आते झंझटे हजार तीन बार भोजन भजन एक बार उसमें भी आते विघ्न हजार तीन बार भजन आणि त्याच्यातही संकट विघ्न झंझटी एवढ्या येतात आणि आई वडिलांना जर बाहेर काढून दिलं म्हातारे वडील ज्यांच्याच्याने चालणं होत नाही हात मात्र तोंडापर्यंत जात नाही अशा परिस्थितीत मुलांनी जर घराबाहेर काढून दिलं ना त्या वडिलांना ते वडील अनवाणी पायाने फिरते कोणाला मागणार काय मागणार कुणाचे चटचट चटके लागत आहेत पायाला चालणं होत नाही पोटात दुखतंय आणि अशा वेळेस त्या व्यक्तीला जर जवळ केलं आणि नाही ना नवीन तर एक मात्र घरी असलेली चप्पल जरी दिली ना तर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान तुम्हाला सांगेल हो एवढा आशीर्वाद देऊन जातात म्हणतात बाबा खरंच आज देव भेटल्यासारखं वाटलं एवढा आशीर्वाद देऊन जातात चला तू आज मात्र मला एवढं दान दिलं एवढं मदत केली ना तर तुझ्या घरी सदैव लक्ष्मी नसते सदैव आनंदात राहशील बाळा त्याच म्हाताऱ्या आजोबांचा आई वडिलांचा मात्र शब्द खरा ठरतो कधी बघितलं असेल तुम्ही साक्षात भगवंत स्वरूप आपल्या द्वारात आले असे समजा आणि नाही होणार सर्वस्व द्या असं मी म्हणतच नाही मुळीच म्हणत नाही पण फुल ना फुलाची पाकळी त्याला देऊन मात्र तृप्त करा निश्चित भगवंत भेटल्याची अनुभूती झाल्यावाचून राहणार नाही आणि नाही येणार दुसरं काहीच सोबत नाही येणार हो दादा काहीच नाही इथं केलेलं चांगलं कर्म इथं केलेलं पुण्यकर्म इथे सत्कार्यात केलेलं दान धर्म इथे श्रवण केलेलं भजन कीर्तन कथा केलेलं जप होम यज्ञ हवन याचंच पुण्य मात्र आपल्याला आल्यावाचून राहणार नाही सोबत दुसरी श्रीमंती संपत्ती घेऊन जाता येणार नाही आणि आज ते समजलं तर आयुष्य मात्र सुखकर झाल्या वाचून राहणार नाही आणि त्यासाठी ही कथा आहे आणि हे श्रवण आपण मात्र सोबत घेऊन जाणार आहोत इथं केलेलं पुण्य कर्म आपण सोबत नेणार आहोत पाप कर्म केलं तर नशीब तशी गती प्राप्त होणार आहे केलंय वर्णन आता पुन्हा मागे जाणार नाही कारण आता पुढे जाण्याचे दिवस आले हे सोबत येणार आहे आणि म्हणून ज्याच्यावरती अशी परिस्थिती असेल ना नाही घरावरती छत समाधान ठेवा निश्चित भगवंत इच्छा पूर्ण करेल नसेल आई वडील त्या मुलाला कधीतरी मात्र माय बाप हो एक आईसारखी माया तर कोणी लावणार नाही वडिलांसारखं प्रेम कोणी देणार नाही पण त्याची मुलाची आई नाही होता आलं ना तरी जवळ मात्र आईसारखी माया लावून पहा तो मुलगा गावात कोणाच्या घरी नाही जाणार पण आई म्हणून तुमच्या घरी येईल सुखदुःखाच्या गोष्टी त्याला सांगा काही नको असते काहीच नाही चार प्रेमाचे शब्द पाहिजे असते दुसरं काही नाही काय करता आणि म्हणून ते द्या आणि परिस्थिती कशी आली तर भगवंताचं नामचिंतन मात्र विसरू नका निश्चित भगवंत सहकार्य केल्या वाचून राहणार नाही कारण त्याने एवढं केलंय ना मग तो एक दिवस आपलंही पुढे घेऊन जाणार आहे आणि म्हणून जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे कौतुक तूप आहे संचिताचे आणि हे कौतुक संचिताचं पाहत लहानाच्या मोठ्या होणारे अनेक संत या महाराष्ट्राच्या भूमीत झाले या महाराष्ट्राच्या भूमीत नाही तर अनेक